वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या 8वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये आपली जी पहिली पोएम आहे वॉक अ लिटल स्लोअर, ही पोएम आपण कंप्लीट केली. आज आपण या पोएमच्या खाली दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आज आपण सोडवू. आपली दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, पुट द वर्ड्स गिव्हन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. इथे फिल इन द ब्लँक्स ही आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, ती आपण सोडू. पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे ती रीड द पोएम अलाउड, मोठ्याने ही पोएम वाचायची. वाईल टीचिंग धिस पोएम, वाईल एलॅबोरेटिंग द मिनिंग ऑफ दिस पोएम, आपण ही कविता जेव्हा शिकत होतो तेव्हा आपण ही पोएम एकदा अलाउड वाचलेली आहे, मोठ्याने वाचलेली आहे. त्याच पद्धतीने प्रोनाऊन्सिएशन तसेच करून ही पोएम तुम्ही एकदा वाचायची आहे. ओके, ही आपली पहिली ॲक्टिव्हिटी. आणि दुसरी ॲक्टिव्हिटी आहे पुट द वर्ड्स गिव्हन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. मराठीमध्ये आपण त्याला गाळलेल्या जागा भरा अशी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इथे गंमत अशी आहे की देअर आर 4 सेंटेन्सेस गिव्हन हिअर टू सॉल्व अँड ओनली 2 वर्ड्स आर गिव्हन, फादर अँड चाइल्ड. 4 वाक्य दिलेले आहेत आणि या 4 वाक्यांमध्ये आपल्याला प्रॉपर प्लेसवरती चाइल्ड आणि प्रॉपर प्लेसवरती फादर असे हे 2 वर्ड जे आहेत ते फिलअप करायचे. आपण पहिली गाळलेली जागा बघू. द डॉट डॉट इज टॉकिंग टू इट्स डॉट डॉट. आपण पाहिलं की या पोएममध्ये, संपूर्ण पोएममध्ये, वी हॅव सीन इन दिस पोएम दॅट द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. एक लहान मूल जे, ते लहान मूल त्याच्या वडिलांशी बोलतंय. मग आपलं उत्तर असेल द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. नाव द सेकंड सेंटेन्स इज, सेकंड क्वेश्चन इज द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोइंग. द आन्सर इज द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. आपण पाहिले की या संपूर्ण पोएममध्ये जे लहान मूल आहे, द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू इट्स फादर टू वॉक लिटल स्लोअर, हळू चाला. या संपूर्ण कवितेमध्ये आपण पाहिलं की जे लहान मूल आहे ते लहान मूल त्याच्या वडिलांना रिक्वेस्ट करतंय, विनंती करतंय. काय विनंती करतंय? प्लीज वॉक अ लिटल स्लोअर, थोडे हळू चाला. हा जो शब्द दिलेला आहे ना मित्रांनो, ही जी फ्रेज दिलेली आहे वॉक अ लिटल स्लोअर, ही फक्त याचा वरवर अर्थ जर आपण पाहिला तर तो वडिलांना विनंती करतंय ते बाळ की कृपया हळू चाला. पण आपण जर याचा कोअर मिनिंग बघितला तर आपल्या लक्षात येईल की द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू इट्स फादर टू टीच हिम गुड थिंग्स. ज्या ज्या गोष्टी शिकवाल त्या त्या मला कशा शिकवायच्या आहेत, चांगल्या शिकवा. तुम्ही जे जे कराल ते ते कसं शिकवायचं आहे मी स्वतः शिकेल या पद्धतीने मला सांगा, त्या गतीने मला सांगा. दॅट इज वाय आय कॅन एबल टू लर्न व्हॉट यू आर टीचिंग टू मी. म्हणून मग दुसऱ्या गाळलेल्या जागेचं आपलं उत्तर आहे द चाइल्ड इज लीडिंग, द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. फादर जे ते लीड करतायत आणि चाइल्ड जो आहे तो त्यांना फॉलो करतोय, तो त्यांना शिकतोय. नाउ द थर्ड सेंटेन्स इज समडे द डॅश विल बिकम अ डॅश. याचं उत्तर आहे समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर. इट मीन्स someday the child is going to lead its child. भविष्यामध्ये त्या लहान मुलाला, त्यालाही मूल होईल आणि तो त्याच्या मुलाला वडिलांसारखं लीड करेल, त्याला तो चांगल्या गोष्टी शिकवेल. द फोर्थ सेंटेन्स इज द डॅश डज नॉट विश टू फॉल while following its dash. The answer is the child does not wish to fall while following its father. Now if we look into the core meaning, core meaning म्हणजे या वाक्याच्या आतमध्ये कोणता अर्थ आहे? वरकरणी दिसणारा अर्थ कोणता आहे की द चाइल्ड इज फॉलोइंग इट्स फादर. ओके, दिस इज द अपर मीनिंग. व्हॉट इज द कोअर मीनिंग? द कोअर मीनिंग इज दॅट चाइल्ड वॉन्ट्स टू लर्न प्रॉपर थिंग्स फ्रॉम इट्स फादर. त्या लहान मुलाला त्याच्या वडिलांकडनं सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्याला ते शिकताना अपयशी व्हायचं नाही आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू लर्न प्रॉपरली, त्याला योग्य पद्धतीने सगळं शिकायचं आहे. ओके, नाउ वी विल मूव्ह टू अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ओके, अवर नेक्स्ट
ॲक्टिव्हिटी इज रायमिंग वर्ड्स. आपली तिसरी ॲक्टिव्हिटी आहे फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएममध्ये ज्या रायमिंग पेअर्स दिलेल्या आहेत त्या रायमिंग पेअर्स आपल्याला शोधायच्या आहेत. रायमिंग वर्ड्स शोधायसाठी नेहमी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की रायमिंग वर्ड जे असतात ते नेहमी ज्या ओळी असतात, ज्या लाईन्स असतात, त्या लाईन्सचा जो शेवटचा शब्द असतो, द लास्ट वर्ड, त्या लास्ट वर्डलाच राईम जी असते ती मॅच करायची असते. रायमिंग वर्ड्स जे येतात ते रायमिंग वर्ड्स हे ओळीच्या शेवटच्या शब्दालाच येतात. जसं या पोएममध्ये रायमिंग वर्ड्स कोणकोणते आलेले आहेत तर बघा, दुसऱ्या ओळीवरचा शब्द आहे स्मॉल आणि चौथ्या ओळीवरचा शब्द आहे फॉल. हे दोघं एकमेकांना राईम करतायत. राईम करतायत म्हणजे काय मित्रांनो, तर त्याचं स्पेलिंग वेगळं आहे. द स्पेलिंग इज डिफरंट बट द प्रोनाऊन्सिएशन इज सेम. द एंडिंग ऑफ प्रोनाऊन्सिएशन, त्या शब्दाचा उच्चाराचा शेवट जो आहे ना तो सारखा आहे. त्याला आपण रायमिंग पेअर्स असं म्हणतो. ठीक आहे. जसा स्मॉल आणि फॉल, उच्चाराचा शेवट जो येतोय तो सारखा येतोय. स्पेलिंग मे बी डिफरंट, स्पेलिंग डिफरंट आहे. ओके, लक्षात आलं मित्रांनो. आता लुक ॲट द सेकंड स्टांजा. नाव इन दिस सेकंड स्टांजा वी कॅन सी दॅट सी इज रायमिंग विथ मी. दुसऱ्या स्टांजामध्ये सी कोणत्या शब्दाशी राईम होतोय? मी या शब्दाशी राईम होतोय. नाव लुक ॲट द थर्ड स्टांजा. थर्ड स्टांजामध्ये बी कोणत्या शब्दाशी राईम होतोय? मी या शब्दाशी राईम होतोय. बी, मी. नाव इन लास्ट स्टांजा ट्रू हा शब्द यू ह्या शब्दाशी राईम होतोय. आपण पाहिलं की या पोएममध्ये वॉक अ लिटल स्लोअर या पोएममध्ये एकूण 1, 2, 3, 4 रायमिंग पेअर्स आपल्याला सापडल्या. रायमिंग पेअर्स हा प्रश्न सोडवताना, ही ॲक्टिव्हिटी सोडवताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे? पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की शब्द नेहमी हे ओळीच्या शेवटचेच रायमिंगसाठी घ्यायचे असतात. ठीक आहे. चला आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे नंबर 3. द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स शो दॅट दे आर रिलेटेड. इथे आपल्याला काही रिलेटेड वर्ड्स दिलेले आहेत. ओके, आपण आधी एक्झाम्पल म्हणून कोणता शब्द दिलेला आहे तो बघू. नाउ लुक ॲट द ॲक्टिव्हिटी. काय म्हटलं इथे? द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स शो दॅट दे आर रिलेटेड. बघा आपल्याला इथं 2 पेअर्स दिलेले आहेत. या 2 पेअर्समध्ये काय दिसतं आहे की डॅडी, फादर रिलेटेड विथ चाइल्ड. ओके, त्यानंतर फॉलो हा शब्द कशाशी रिलेटेड आहे? लीड या शब्दाशी रिलेटेड आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? फाइंड 5 more पेअर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स. ही ॲक्टिव्हिटी आपण केलेली आहे. अगदी 5वी पासून रिलेटेड वर्ड्स ही ॲक्टिव्हिटी आपण करत आलेलो आहे. सोपी ॲक्टिव्हिटी आहे. आपण या ॲक्टिव्हिटीचे उत्तर बघू की पोएममध्ये कोणकोणते, माफ करा, पोएममधून हे शब्द घ्यायचे नाहीत आपल्याला. कोणतेही शब्द पोएमच्या बाहेरचे इथे लिहिले तरी चालणार आहेत. ओके, मग रिलेटेड वर्ड्स आपल्याला द्यायचे आहेत. मग आपली पहिली जोडी आहे टीचर स्टुडंट, दुसरी जोडी आहे डॉक्टर पेशंट, तिसरी जोडी आहे गिव्ह अँड टेक देणे घेणे, चौथी जोडी आहे लाईव्ह आणि डाय जगणे आणि मरणे, लिव्ह अँड डाय, पाचवी जोडी आहे इझी हार्ड सोपे आणि कठीण, सहावी जोडी आहे पेपर आणि पेन, सातवी जोडी आहे ब्रेड अँड बटर. हे सगळे रिलेटेड वर्ड्स आहेत. रिलेटेड वर्ड्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवढे जास्त सांगता येतील तेवढे इथे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण हे फॉर एक्झाम्पल एवढे वर्ड्स इथं घेतलेले आहेत. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. द नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज 4. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हटलेलं आहे, काय करायचं आहे आपल्याला ते एकदा समजून घेऊ आपण. द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट इट्स फादर to walk slower. While learning the poem, we have seen that the child in this poem is requesting to its father. या कवितेमधलं जे लहान मूल आहे ते लहान मूल काय करतंय? त्याच्या वडिलांना विनंती करतंय. काय विनंती करतंय? टू वॉक स्लोअर, थोडं हळू चाला, सावकाश चाला.
अशी विनंती ते लहान मूल त्याच्या वडिलांना करतंय. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड इट्स फादर्स ॲक्शन बेटर. या कवितेतून कवीने काय सांगितलेलं आहे आपल्याला, की ते लहान मूल जे द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड फादर्स ॲक्शन्स. त्या लहान मुलाला काय करायचं आहे, आपल्या वडिलांच्या सगळ्या ॲक्शन्स ज्या आहेत, त्या कृती ज्या आहेत, त्या सगळ्या समजून घ्यायच्या आहेत. द चाइल्ड वुड लाईक टू ॲक्ट द सेम वे. आणि वाईल लर्निंग व्हॉट इट्स फादर इज डुईंग, त्या लहान मुलाला जे जे त्याचे वडील करतायत ते ते त्याला सुद्धा करायचं आहे, त्या लहान मुलाला सुद्धा करायचं आहे. बट wants the father to be more understanding towards the child's need. आणि त्या ॲक्टिव्हिटी करत असताना त्या वडिलांनी काय करावं, की चाइल्ड्स नीड ज्या असतात त्या सगळ्या समजून घ्याव्यात, अशी अपेक्षा सुद्धा कोणाची आहे, त्या छोट्या मुलाची आहे. मग आपल्याला इथे आता 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्या 4 सेंटेन्सेसमधून कवीला काय सांगायचं आहे. वी हॅव टू स्टेट द कोअर मिनिंग ऑफ दीज 4 सेंटेन्सेस. ओके, काय म्हटलं इथे, what is implied in the following lines. या ज्या खालच्या ओळी ज्या आहेत त्या ओळींमधून कोणता अर्थ कवीला अभिप्रेत आहे. which core meaning the poet wants to tell us from these 4 lines. Now we will see. Now the first line is, पहिली ओळ आपली, sometimes your steps are fast. The first line is, sometimes your steps are fast. Now the Marathi meaning is, कधी कधी तुमची पावलं कशी असतात, वेगाने असतात, कधी कधी तुम्ही खूप वेगाने चालतात, असा अप्पर मिनिंग आहे, असा वरकरणी अर्थ आहे. पण कवीला काय म्हणायचं आहे यातून. नाव द पोएट वॉन्ट्स टू टेल अस फ्रॉम दिस लाईन सजेस्ट दॅट समटाइम्स द फादर टेक्स व्हेरी क्विक डिसिजन्स अँड ॲक्शन्स. फास्ट स्टेप्स याचा काय अर्थ आहे, क्विक डिसिजन्स, क्विक ॲक्शन्स. कधी कधी वडील काय करतात, क्विक डिसिजन्स घेतात, क्विक ॲक्शन्स घेतात. एखादं काम असेल किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल, काही काम करायचं असेल, तर त्याच्यावरती वडील काय करतात, कधी कधी क्विक डिसिजन घेतात, क्विक ॲक्शन घेतात, की जी क्विक ॲक्शन आणि तो क्विक डिसिजन त्या चाइल्डच्या लक्षात येत नाही. द चाइल्ड डज नॉट अंडरस्टँड द क्विक डिसिजन व्हेरी क्विकली. म्हणून मग तो काय विनंती करतो, की समटाइम्स युअर स्टेप्स आर टू मच फास्ट, व्हेरी फास्ट, सो प्लीज वॉक अ लिटिल स्लोअर. हा या पहिल्या ओळीचा कोअर मिनिंग आहे. नाव वी विल मूव टुवर्ड्स द सेकंड लाईन. आपण सेकंड लाईनकडे बघू. आता सेकंड लाईनमधून कवीला काय सांगायचं आहे. Second line is, sometimes your steps are hard to see. Now, if we see the Marathi meaning of this sentence, then we will find that sometimes your steps are hard to see. कधी कधी तुमची पावलं ही मला दिसत नाही. Now, what is the core meaning about in this line? या ओळीचा मतितार्थ काय. This line implies that the actions of the father are not noticed or understood by the child. कधी कधी जे या ॲक्शन्स किंवा जे डिसिजन्स हे फादरने घेतलेले आहेत, ते ॲक्शन्स आणि ते डिसिजन्स द चाइल्ड इज नॉट एबल टू अंडरस्टँड. त्या लहान मुलाच्या लक्षात येत नाही, त्याला ते कळत नाही की वडिलांनी हा डिसिजन का घेतला, कसा घेतला. म्हणून मग तो विनंती करतो की प्लीज वॉक अ लिटल स्लोअर. मग या ठिकाणी वॉक अ लिटल स्लोअरचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, की टेक द डिसिजन विच आय कॅन अंडरस्टँड. अशा गतीने तो डिसिजन घ्या की जो माझ्या लक्षात येईल. नाउ वी विल मूव टुवर्ड्स अवर थर्ड लाईन. ओके, द थर्ड सेंटेन्स इज, आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आपण जर या वाक्याचा मराठीत अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ होतो की मला योग्य तर पद्धतीने माझ्या मुलाला सुद्धा लीड करायचंय. नाउ द कोअर मिनिंग इज, कवीला काय म्हणायचं यातून. कवीला यातून म्हणायचंय, दिस लाईन इम्प्लाइज दॅट द चाइल्ड डज नॉट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक व्हाईल गायडिंग इट्स ओन चाइल्ड इन फ्युचर. या ओळीचा अर्थ असा होतो की ते जे लहान मूल आहे, ते लहान मूल आता त्याच्या वडिलांकडनं शिकतंय. नाउ अडेज
the child is learning from its father, and when the child become elder, then that child also have a child, and he wants to be a good father. The line implies that the child does not want to make any mistake while guiding its own child in future. भविष्यामध्ये ते लहान मूल जे आहे ते सुद्धा फादर होणार आहे, आणि ते फादर झाल्यानंतर त्याच्या लहान मुलाला वाढवताना त्याला काय करायचं नाही आहे, मिस्टेक्स करायच्या नाही आहेत, त्याला चांगल्या गोष्टी शिकवायच्या आहेत. ओके, द लास्ट सेंटेन्स इज and know that I was true. And know that I was true. या पाचव्या ओळीत काय म्हणायचंय कवीला? This line implies that the child wants to make sure that it has given its child the right guidance. ते जे लहान मूल आता त्याच्या वडिलांकडनं शिकून घेतंय, त्याला भविष्यामध्ये खात्री करून घ्यायची की भविष्यामध्ये तो त्याच्या लहान मुलाला जे काही शिकवणार आहे ते कसं शिकवणार आहे, राईट गायडन्स, प्रॉपर गायडन्स तो त्याला करणार आहे, असा अर्थ अँड नो दॅट आय वॉज ट्रू या ओळीतून कवीला आपल्याला सांगायचं आहे. नाऊ वी विल मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आपण आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे नंबर 5. Using your own ideas, frame 3 sentences that show continuous action. Continuous action दाखवणारे 3 एक्झाम्पल्स आपल्याला द्यायचे आहेत. ओके, इथे एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, यू आर लीडिंग मी. यू आर लीडिंग मी हे वाक्य जर आपण पाहिलं, हे टेन्सचं वाक्य इथे आपल्याला प्रॅक्टिससाठी त्यांनी दिलेलं आहे. इथे कंटिन्युअस टेन्स दिलेला आहे. ओके, आता कंटिन्युअस टेन्स आहे हे आपल्या कशावरून लक्षात आलं, तर क्रियापदाला इथे ING प्रत्यय लावलेलं आहे. त्यावरून आपल्या लक्षात आलं की या वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे. पण मग सिम्पल टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे की फ्युचर टेन्स आहे, हे कसं लक्षात येईल आपल्याला? तर इथे जे हेल्पिंग व्हर्ब दिलेलं आहे ते हेल्पिंग व्हर्ब कोणतं दिलेलं आहे, आर हे हेल्पिंग व्हर्ब दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला इथं म्हणता येईल की हे जे सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे ते सिम्पल कंटिन्युअस टेन्समध्ये दिलेलं आहे. आपल्याला सिम्पल कंटिन्युअस टेन्सचे पुढे 3 एक्झाम्पल्स आपल्याला द्यायचे आहेत. मग आपण हे जे वाक्य दिलेलं आहे याचा जर फॉर्म्युला तयार करायचा प्रयत्न केला तर तो कसा होईल? इथे यू दिलेला आहे. यू म्हणजे काय? सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट प्लस एम इज आर. सब्जेक्ट प्लस एम इज आर. एम इज आर हे काय सांगतात? ही हेल्पिंग वर्ब्स आहेत. ओके, कोणत्या काळाची हेल्पिंग वर्ब्स आहेत? ही सिम्पल कंटिन्युअस टेन्स. ओके, याची ही हेल्पिंग वर्ब्स आहेत. एम इज आर प्लस इथे क्रियापदाला काय लागलेलं आहे? ING प्रत्यय लागलेलं आहे. हे सिम्पल फॉर्म्युला हा सिम्पल कंटिन्युअस टेन्सचा इथे तयार होतो. आपण आता पुढे जाऊ आणि दिलेली वाक्य जी आहेत ना ती वाक्य एकदा डिस्कस करू, समजून घेऊ किती सिम्पल कंटिन्युअस टेन्सची ती वाक्य कशी आहेत ते आपण एकदा समजून घेऊ. पहिलं वाक्य आहे आय एम फॉलोइंग यू. मग यामध्ये आय सब्जेक्ट, एम हे हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे सिम्पल टेन्सचं, आणि इथे क्रियापदाला काय लावलेलं आहे? ING प्रत्यय लावलेला आहे. म्हणून मग आपल्याला इथं म्हणता येतं की हे वाक्य सिम्पल कंटिन्युअस टेन्स आहे. क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे म्हणून मग कंटिन्युअस, अजून पूर्ण झालेली ती कृती नाही आहे म्हणून मग कंटिन्युअस. दुसरं वाक्य बघा, माय बाईक इज चेझिंग अ कार. माय बाईक सब्जेक्ट, इज प्रेझेंट टेन्सचं हे हेल्पिंग वर्ब आहे आणि इथे क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. चेज, चेज म्हणजे पिच्छा करणे. ING प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे काय झालं? कंटिन्युअस, सिम्पल कंटिन्युअस टेन्स. तिसरं वाक्य बघा, यू आर वॉकिंग स्लो. इथे सब्जेक्ट कोणता विद्यार्थी मित्रांनो? सब्जेक्ट आहे यू. ओके, त्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणतं दिलेलं आहे इथे? आर हे हेल्पिंग वर्ब आहे. क्रियापद कोणतं इथे? वॉक हे क्रियापद आहे, त्याला ING प्रत्यय लावलेलं आहे. म्हणून मग सिम्पल कंटिन्युअस टेन्सचे
हे तिघं वाक्य आहेत असं आपल्याला सांगता येईल. आपण आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 6. Using your own ideas, frame at least 3 sentences that show future action or state. फ्युचर ॲक्शन म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्सचे वाक्य दिलेले आहेत. एक्झाम्पल कोणते दिलेले आहेत ते एक्झाम्पल आपण आधी बघू. पहिलं वाक्य दिलेलं आहे बघा, हू विल वॉन्ट टू फॉलो मी. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, भविष्यकाळामध्ये ही कृती होणार आहे म्हणून ना हे सिम्पल फ्युचर टेन्स आहे. वेन आय एम ऑल ग्रोन अप. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये याची रचना जर आपण पाहिली, याचा फॉर्म्युला जर आपण पाहिला, तर इथे सब्जेक्टसोबत वाक्यामध्ये विल किंवा शॅल या दोघं हेल्पिंग व्हर्बचा वापर केलेला असतो. ओके, मग आपण पुढचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स बघू. पहिलं एक्झाम्पल आहे आय विल सी यू टुमॉरो. दुसरं एक्झाम्पल आहे वेन द रेन स्टॉप्स वी विल गो टू द मार्केट. तिसरं एक्झाम्पल आहे शी शॅल राईट ऑल द आन्सर्स. हे सगळे सिम्पल फ्युचर टेन्सचे उदाहरण आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये विल हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरलेलं आहे. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण विल हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरलं आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये शॅल हे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरलं आहे. हे जे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे विद्यार्थी मित्रांनो, हे फ्युचर टेन्सचं वाक्य तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला इथे कामास पडतं आहे. आपण आपल्या आता ओके, आपली पुढची ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी नंबर 8. डू यू हॅव अ रोल मॉडेल. रोल मॉडेल म्हणजे आदर्श. तुम्ही कोणाला आदर्श मानता का तुमचा? व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल. मग तुमचा जो आदर्श असेल त्या आदर्शाचा, त्या रोल मॉडेलचा कोणत्या क्वालिटीज तुम्ही ॲप्रिशिएट करतात, त्याच्यातले कोणते गुण तुम्हाला आवडतात. आता इथे फॉर एक्झाम्पल इथे आईला रोल मॉडेल म्हटलेलं आहे. मग त्या आईमधल्या कोणत्या क्वालिटीज आपल्याला आवडतात ते आपण बघू. मे बी युअर रोल मॉडेल इज डिफरंट. तुमचा रोल मॉडेल, तुमचा आदर्श प्रत्येकाचा कदाचित वेगळा असेल. कुणाचा आदर्श, कुणाचा रोल मॉडेल हे त्याचे वडील असतील, कुणाचा रोल मॉडेल सचिन तेंडुलकर असेल, कुणाचा रोल मॉडेल उद्योजक असेल, एखादा क्रिकेटर असेल, एखादा प्लेयर असेल, कोणीही तुमचा रोल मॉडेल असू शकेल. आपण एक्झाम्पल म्हणून इथे आईला रोल मॉडेल म्हटलेलं आहे. मग ती आई रोल मॉडेल काय ते आपण बघू. येस, माय मदर इज माय रोल मॉडेल. द क्वालिटीज आय ॲप्रिशिएट इन हर. ती का रोल मॉडेल आहे, तिच्यातल्या कोणत्या क्वालिटीज मला आवडतात, मी कोणत्या क्वालिटीज तिच्यातल्या ॲप्रिशिएट करतो, तर पंक्च्युअलिटी म्हणजे कोणतेही काम वेळेवर करणे, कॉन्फिडन्स कोणतेही काम जे आहे ते कॉन्फिडेंटली करणे, ऑनेस्टी अँड डिसिप्लिन. पंक्च्युअलिटी, कॉन्फिडन्स, ऑनेस्टी अँड डिसिप्लिन या सगळ्या गुड क्वालिटीज आईमध्ये आहेत आणि म्हणून शी इज माय रोल मॉडेल. शी इज अ स्कूल टीचर अँड शी ऑलवेज कम्प्लीट्स हर वर्क विथ सिन्सिरिटी अँड डेडिकेशन. कोणतंही काम ती कसं करते, सिन्सिरिटी आणि डेडिकेशन या दोन गोष्टींनी कोणतंही काम ती करते. शी नोज द व्हॅल्यू ऑफ विजडम अँड इम्पार्ट्स द सेम टू हर स्टुडंट्स. विजडम हुशारी किंवा शहाणपण आणि हुशारी यावरती तिचा विश्वास आहे आणि ज्ञानावर तिचा विश्वास आहे आणि तेच ज्ञान ती काय करते, तिच्या विद्यार्थ्यांना देते. आय हॅव ऑलवेज सीन हर फुलफिलिंग ऑल हर रिस्पॉन्सिबिलिटीज एफिशियंटली बोथ ॲज अ हाऊसवाईफ अँड ॲज अ स्कूल टीचर. इथे तिचे सगळे जे काम आहेत, एक तर हाऊसवाईफ म्हणून काम असेल किंवा स्कूल टीचर म्हणून जे काम असेल, रिस्पॉन्सिबिलिटी असेल, ती कशी करताना दिसते, पूर्ण करताना दिसते आणि म्हणून माय मदर इज माय रोल मॉडेल. ओके, अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज ॲक्टिव्हिटी नंबर 9.
आपण ही जी 8 नंबरची ॲक्टिव्हिटी पाहिली आणि 9 नंबरची ॲक्टिव्हिटी जी आपण पाहतोय, या दोघही ॲक्टिव्हिटीज सेल्फ रिस्पॉन्सच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा आदर्श रोल मॉडेलसुद्धा वेगळा असेल. जे 8व्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं की मदर ॲज अ रोल मॉडेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे. पण प्रत्येकाचा रोल मॉडेल जो आहे तो वेगळा असेल. म्हणून हा जो प्रश्न होता 8वी ॲक्टिव्हिटी आपली, तो पर्सनल रिस्पॉन्सचा होता. प्रत्येकाचा रिस्पॉन्स त्याला कसा असेल, वेगळा वेगळा असेल. आता आपण बघतोय 9 नंबरची ॲक्टिव्हिटी. ही जी 9 नंबरची ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा पर्सनल रिस्पॉन्सवरती आधारलेली आहे. आपण पाहू काय करायचं यामध्ये. थिंक ऑफ अन ओकेजन वेन यू डिड नॉट लाईक द डिसिजन ऑर ॲक्शन ऑफ युअर फॅमिली मेंबर्स बट रिअलाइज्ड लेटर ऑन दॅट दे वेअर राईट. तुमच्या आयुष्यामध्ये, आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना, असा एखादा निर्णय आठवा की जो तुमच्या पॅरेंट्सने घेतलेला आहे आणि तेव्हा तो तुम्हाला आवडला नाही. पण मग आता तुम्हाला वाटतंय की नाही, आईवडील जे म्हणत होते ते बरोबर म्हणत होते, माझं तेव्हा चुकलं होतं, पण मी तेव्हा त्यांचं ऐकलं नाही. असे प्रसंग अगदी माझ्यासकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत की आईवडिलांनी आपल्याला सांगितलेली गोष्ट तेव्हा तर पटत नाही, पण मग जेव्हा भविष्यामध्ये आपण विचार करतो की नाही, आई बाबा म्हणत होते ते बरोबर होतं, आपलंच चुकलेलं होतं. मग काय करायचं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग सांगायचा इथे की आईवडील तर तुम्हाला सांगत होते, पण तेव्हा तुम्हाला ते पटत नव्हतं आणि आता मात्र कळतंय की नाही, ते बरोबर म्हणत होते. राईट अबाउट इट इन 5-8 लाईन्स. मग तो जो तुमचा एक्सपिरियन्स आहे, तो जो तुमचा ओकेजन आहे, तो क्षण जो आहे, तो 5 ते 8 ओळींमध्ये लिहायचा आहे. आता इथे एक्झाम्पल म्हणून काय दिलेलं आहे ते आपण बघू. I remember one such occasion when I was in class 8. इथं क्लास 8 दिलेला आहे. आपण फॉर एक्झाम्पल म्हणून इथे म्हणू की क्लास 5th. मी 5व्या इयत्तेत असताना मला एक प्रसंग तसा आठवतोय. आय रिमेंबर वन ओकेजन वेन आय वॉज इन क्लास 5th. 5वीत असताना एक अशी घटना माझ्यासोबत घडली. काय घटना घडली? My parents had advised me to attend tuition classes for mathematics and to study according to a proper schedule. मी 5वीत असताना माझ्या पॅरेंट्सने मला काय सांगितलं की मॅथमॅटिक्सचा क्लास जॉईन कर, एक प्रॉपर शेड्यूल म्हणजे टाईम टेबल तयार कर की त्यानुसार तू अभ्यास करायचा. बट आय डिड नॉट लिसन टू दॅम. पण मी काय केलं तेव्हा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आय नायदर फॉलोड एनी शेड्यूल नॉर डिड आय अटेंड एनी ट्युशन क्लासेस. अभ्यासाचं मी कोणतंच टाईम टेबल तयार नाही केलं आणि मी कोणताही क्लाससुद्धा जॉईन नाही केला. कॉन्सिक्वेंटली म्हणजे त्याचा परिणाम काय झाला? आय स्कोअर्ड पुअर मार्क्स इन माय एक्झाम्स देन. आणि म्हणून ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये आय स्कोअर्ड पुअर मार्क्स. कमी गुण मला त्यात मिळाले. देन आय रिअलाइज्ड दॅट माय पॅरेंट्स वेर राईट अँड आय शुडंट हॅव इग्नोर्ड देअर ॲडवाईस. आणि मग आता मला कळतंय की माझे पॅरेंट्स, आई वडील मला योग्य सल्ला देत होते आणि मी इग्नोर करून काय केली, चूक केली. त्यांनी दिलेला सल्ला मी काय करायचा होता, मी तो मानायचा होता. नाव वी विल मूव टुवर्ड्स अवर लास्ट ॲक्टिव्हिटी. शेवटची ॲक्टिव्हिटी. ओके, अवर लास्ट ॲक्टिव्हिटी इज विदिन 2 minutes write as many phrases or sentences as you can using a little. इथे काय करायचं आहे, एक वेब दिलेला आहे आपल्याला. त्या वेबमध्ये मध्यभागी अ लिटिल ही एक फ्रेज दिलेली आहे, वर्ड दिलेला आहे. त्याचा वापर करून काय करायचं आहे आपल्याला ॲज मेनी ॲज फ्रेजेस लिहायचे आहेत. जेवढ्या फ्रेजेस आपल्याला तयार करता येतील तेवढ्या फ्रेजेस आपल्याला अ लिटिल या शब्दाचा वापर करून लिहायचा आहे. ओके, मग मदतीसाठी म्हणून आपल्याला काही क्ल्यू पण दिलेले आहेत. मग क्ल्यू कोणते दिलेले आहेत? अ लिटिल लेटर, अ लिटिल हायर, अ लिटिल टू द लेफ्ट, जस्ट अ लिटिल, वेट अ लिटिल किंवा लॉंगर. असे काही क्ल्यूज आपल्याला दिलेले आहेत आणि त्या क्लूजचा वापर करून अ लिटिल या शब्दाने, या वर्डचा उपयोग करून आपल्याला काही फ्रेजेस करायचे आहेत. मग काही फ्रेजेस इथं दिलेले आहेत. अ लिटिल लाउडर, थोडं मोठ्याने. अ लिटिल डिस्टन्स अवे, थोडंसं दूर. अ लिटिल व्हाईल ॲगो,
थोड्या वेळापूर्वी, अ लिटिल स्टोरी, एक छोटीशी गोष्ट, अ लिटिल रेन, थोडासा पाऊस, अ लिटिल एफर्ट, थोडेसे प्रयत्न, अ लिटिल ऑफ एव्हरीथिंग, थोडं थोडं सगळं, अ लिटिल ओल्डर, थोडासा मोठा, अ लिटिल बिट ऑफ हेवन. आता या फ्रेजचा अर्थ होतो आनंद, स्वर्गसुख. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली जी पोएम आहे 1.1 वॉक अ लिटिल स्लोअर, ही पोएम पण आपण डिस्कस केली आणि या पोएमच्या खाली ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज पण आपण बघितल्या. एक ॲक्टिव्हिटी आपण कॅरी केलेली होती जेव्हा मी पोएम शिकवली होती. आता छोट्या छोट्या 2 ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला आजच्या आपल्या सेशनवरती देतो. ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघा. पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. ही एक ॲक्टिव्हिटी स्वाध्याय म्हणून सोडवायची आहे आणि सगळ्यात शेवटची जी ही ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 10, ही अशा 2 ॲक्टिव्हिटीज स्वाध्याय म्हणून आपल्या आजच्या सेशनवरती सोडवायच्या आहेत. आपण आपल्या पुढच्या सेशनवरती उद्याला भेटू.